नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा भूमीला आणण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेला अथर्व त्याला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांब आकाश, कुठे निघालायस तू? तेव्हा आकाश म्हणतो की मी निघालोय. तेव्हा मग त्यावर रागिनी म्हणते की अथर्व, मानसी तो भूमीला आणायला निघालाय. असं म्हटल्यावर अथर्व मानसीला टेन्शन येतं, कारण जे काही भूमीने सांगितलंय ते अगदी न पटण्यासारखं होतं आणि आकाशला कसं सांगावं हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे आता इथे रागिनी ही त्यांना असं सांगितल्याबरोबर आकाश म्हणतो की अरे, तुला कळत नाही आहे का अथर्व, प्लीज मला जाऊ दे. अरे ती पौर्णिमा नको नको ते बोलतीये, भूमीबद्दल नको नको ते करते ती, आणि ती आता डॉक्टर संकर्षणला भेटते आणि त्याचे वेगळेच तर्कवितर्क ही पौर्णिमा काढते आणि नको नको ते भूमीबद्दल आरोप करते. त्यामुळे मला भूमीला जाऊन भेटलंच पाहिजे. नक्की समोरासमोर भूमीशी भेटून बोलल्यावर ते सगळं क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे मला तिला भेटलं पाहिजे, जाऊन हे सगळं पाहिलं पाहिजे. त्यावेळेला मग आता आकाशला अथर्व म्हणतो की हे बघ आकाश, प्लीज जाऊ नकोस, तुझी तब्येत आता ठीक नाही आहे. त्यावर आकाश म्हणतो की अथर्व, अरे प्लीज समजून घे, असं का बोलतोयस तू? मला गेलं पाहिजे. नक्की भूमीचं काय चाललंय हे बघायला नको का? तिला विचारल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहेत, त्यामुळे गेलंच पाहिजे. तर त्यावर आता लगेच आकाशला इथे बोलायला त्रासही होत असतो. अथर्वला तो सांगतो की पौर्णिमा नको नको ते बोलते तिच्याबद्दल. अरे ते तिथे संकर्षणच्या इथे जाऊन राहतीये आणि संकर्षणबरोबर बाहेर फिरतीये. मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो तर ती बाहेर मजा मारत होती, असे घाणेरडे आरोप ती भूमीवर लावत होती. त्यामुळे काही झालं तरीही मला बघितलंच पाहिजे आणि भूमीवरचे हे आरोप जोपर्यंत मी त्या पौर्णिमासमोर खोटे सिद्ध करणार नाही तोपर्यंत मला शांत बसता येणार नाही. तोपर्यंत जीवाला चैन नाही मिळणार. अरे अथर्व, मी निघतो. मला भूमी खोटी नाही आहे हे सिद्ध करायचं आहे सगळ्यांसमोर. त्यावेळेला आता अथर्व हा आकाशने बाहेर पाऊल टाकल्यानंतर म्हणतो की नाही सिद्ध करू शकत तो आकाश. असं म्हटल्यावर आता रागिनीलाही मजाच वाटते की चल हा, आता फायनली माझा मुलगा हा अथर्व बोलून दाखवणारच आहे, मग मला सुरुवात करता येईल. त्यानंतर आकाश म्हणतो की काय बोललास तू अथर्व, सिद्ध नाही करता येणार म्हणजे? तेव्हा मग आता आकाशची पावलं तिथल्या तिथेच थांबलेली असतात. आकाश पुन्हा मागे वळतो आणि अथर्वकडे येतो. अथर्व त्याच्यासमोर मान खाली घालून असतो, कारण भूमी अशी जे काही वागली आहे ते आकाशला कसं सांगावं आणि त्याचीच लाज आणि भीती त्यांनाही वाटत असते. म्हणून अथर्व मानसी गप्पच असतात. आकाश म्हणतो की बोल ना अथर्व, काय झालं? तू काय बोलण्याचा प्रयत्न करतोयस की नाही सांगू शकणार, नाही सिद्ध करू शकणार म्हणजे नक्की काय? तू काय बोलतोयस भूमीबद्दल हे तुला कळतंय का? बोल ना अथर्व, तुला काय सांगायचं आहे? अशी गोष्ट आहे का की जी माझ्यापासून लपवताय? बोला, प्लीज बोला, असं आकाश त्यांना रागानेच सांगतो. परंतु ते दोघंही गप्पच बसलेले असतात, काहीच तोंड उघडत नाहीत. आता रागिनीला मात्र मनातल्या मनात फारच मजा वाटत असते, परंतु ते ते तोंडावर दाखवून देत नसते. तोंडावर तिला वाईट वाटलं एवढंच ती हावभाव आणत असते. नंतर मग अथर्व म्हणतो की हो आकाश, जे काही मी तुला सांगितलं ते अगदी योग्य सांगितलं, ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय काय योग्य सांगितलंयस तू, सांग ना मला. भूमीच्या बाबतीत तू काय बोलतोयस आणि असं काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? आता तुम्ही व्रताचं पण माझ्यापासून लपवलात रे, आणि आता इतकी मोठी गोष्ट समोर येते. प्लीज सांगा की नक्की भूमी कुठे आहे, काय झालंय, भूमी कुठे हे तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा मग अथर्व मानसीला आठवतं, भूमीने सांगितलेलं होतं की मी घटस्फोटाचे पेपर हे आकाशच्या रूममध्येच ठेवलेले आहेत, ते पेपर्स त्याला द्या आणि हवं तर त्याच्यावरती सही करून मला परत पाठवा, परंतु मी कुठे आहे हे आकाशला कळू देऊ नका, आणि ते तितकंच जास्त कळू देऊ नकाल तितकंच चांगलं आहे त्याच्यासाठी. फक्त ते घटस्फोटाचे पेपर त्याच्याकडूनही सही करून पाठवून द्या, बस इतकंच भूमीने सांगितलेलं असतं. आणि मी कुठे हे आकाशला कळू देऊ नका हे देखील बजावलेलं असतं, आणि ते आकाशसाठीच चांगलं आहे असंही ती म्हणालेली असते. आता अथर्व हा मान खाली घालून असतो. तो म्हणतो काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं, कारण आकाश खूप चिडलेला असतो. नंतर आकाश आता बोलतो की तुम्ही बोलणार आहात का रे, प्लीज बोला तुम्ही. मानसी, अगं तू तरी बोल, तुला काही सांगितलं आहे का भूमीने? काय बोलली आहे भूमी, प्लीज मला नीट सांगा जरा. अरे तुम्ही कोणी काय काहीच का बोलत नाही आहात, का मला अंधारात ठेवताय? मला समजलं पाहिजे ना, काय झालं ते कळलं पाहिजे. मला सांगा की प्लीज तुम्ही सांगा. मला एक गोष्ट कळू दे जरा, की भूमीला काही झालं आहे का, भूमीच्या जीवावर काही बेतलं आहे का, तिची तब्येत तर ठीक आहे ना, प्लीज मला सांगा ना तुम्ही. असं म्हणून आता आकाश हा त्यांच्यावर खूप ओरडत असतो आणि रागिनी या सगळ्याची मजा घेत असते. आकाशची ती अवस्था त्या दोघांनाही पाहवत नसते. आता आकाशचा धीराचा बांध सुटतो. तो लगेच आता अथर्वची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो की सांग, आता तरी सांग की काय झालंय नेमके.
असं काही आहे का जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? प्लीज मला सांगा. असं काही असेल तर नका लपवू माझ्यापासून. अरे भूमी बायको आहे माझी. प्लीज मला कळू द्या ना काय होतंय ते. तुम्ही व्रताबद्दल तर माझ्याशी खोटं बोलत आलात ते मला कळलं, परंतु आता तरी नीट खरं सांगा. हे बघा, तुम्हा दोघांना ना माझी शपथ आहे. त्याच्यामुळे प्लीज सांगा काय झाले ते. आता तरी सांगा. प्लीज लपवू नका माझ्यापासून. अरे बोला ना तुम्ही दोघं. असं आता आकाश त्यांच्यावर चिडतो आणि पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर जरा त्रास व्हायला लागतो. आणि त्याचा डोक्याचा त्रास वाढल्याने अथर्व मानसी यांना काहीच ऑप्शन राहत नाही. त्यांना सांगावंच लागलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी इथे जे ओजसचं टाईम टेबल असतं ते बघत वाचत बसलेली असते आणि ते कसं फॉलो करायचं आहे याचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेवढ्यातच ओजस आता बॉल घेऊन खेळत खेळत तिच्यापर्यंत येतो. तेव्हा ओजस हा तिच्याकडे बॉल टाकतो, त्यामुळे ती त्याच्याकडे बघते आणि नंतर म्हणते की ओजस बाळा, अरे तू खेळत आहेस, परंतु तुला माहिती आहे का आता तुझ्या या टाईम टेबलनुसार ना तुझा अबॅकसचा क्लास आहे तो देखील तुला जॉईन करावा लागेल ना. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, माझी मम्माच हे सगळं बघायची, त्यामुळे तू काही बघू नको. तेव्हा मग ती म्हणते की बाबू असं कसं चालेल, तुला हे सगळं करावंच लागणार आहे ना. ओजस बाळा तू हुशार आहेस की नाही, असं ती त्याला बोलून शांत करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु इकडे मात्र नियतीला वेगळंच काही माहीत असतं, कारण आकाश हा अथर्व मानसीने सांगितल्याप्रमाणे संकर्षणच्या बंगल्यावर आलेला असतो. आता बंगल्यावरती आल्याबरोबर लगेच तो आतमध्ये जाणार असतो आणि समोर वॉचमन येतो. तेव्हा मग वॉचमन म्हणतो की 1 मिनिट थांबा साहेब, कुठे निघालात तुम्ही? आकाश म्हणतो की आतमध्ये जायचं आहे मला. आतमध्ये माझी बायको आहे भूमी, तिला भेटायचं आहे. तेव्हा मग वॉचमन म्हणतात की अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मग तो म्हणतो की माझ्या बायकोला भेटण्यासाठी कसली अपॉइंटमेंट लागेल? तेव्हा वॉचमन म्हणतो की हे बघा साहेब, या घरात प्रत्येकाला कोणालाही भेटण्यासाठी अपॉइंटमेंट ही घ्यावीच लागते, त्यामुळे प्लीज आता तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि त्यानंतरच या. आकाश म्हणतो की कुठली अपॉइंटमेंट काही नाही, इथे माझी बायको राहते, मला तिला जाऊन भेटायचं आहे, प्लीज मला जरा जाऊ द्या. असं म्हणून आता आकाश आतमध्ये जाण्यासाठी झटापट करत असतो, परंतु वॉचमॅन काहीच ऐकत नाही. तो म्हणतो की साहेब प्लीज ऐका, तुम्ही नका असं करू, मला जबरदस्ती करायला नका लावू, प्लीज जावा. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही सोडा मला, जाऊ दे मला जावंच लागणार आहे. असं म्हणून तो आता ऐकतच नसतो. भूमी आता ओजसची जुळवून घेण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणते की हे बघ बाळा, तुला माहिती आहे आता ना, आत्तापासून हे तुझं जे काही टाईम टेबल आहे ना ते मी फॉलो करणार आहे, त्यामुळे आपलं हे शेड्यूल जे आहे ना ते परत आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. हां, थोड्या दिवस त्याच्यामध्ये गॅप झाला, पण इट्स ओके. पण आता आपण पुन्हा ते फॉलो करायला सुरुवात करूया आणि आता आपण नंतर खेळूया हवं तर. पण बाळा, आता तुझा जो अबॅकसचा क्लास आहे तोही महत्त्वाचा आहे की नाही, मग आपल्याला तिथे जॉईन करायचं आहे. ते झाल्यानंतर मग आपण खेळूया. तो म्हणतो की हे बघ, हे टाईम टेबल माझ्या आईने फॉलो करायला सांगितलं होतं, माझी मम्माने हे तयार केलं होतं आणि म्हणून ते मी ऐकायचो आणि फॉलो करायचो. मग मी हे टाईम टेबल तुझं का फॉलो करू? तेव्हा लगेच आता ती म्हणते की हे बघ बेटा, आईसारखीच मी तुझी काळजी घेणार आहे की नाही, मग तू माझ्यासोबत राहा आणि आपण हे टाईम टेबल छान फॉलो करू, ठीक आहे. आता ओजस तिच्याकडे रागाने बघतो आणि तिच्या हातातला जो बॉल असतो तो खाली अगदी उडवूनच लावतो. आकाशला वॉचमन पूर्णपणे मागे खेचत असतो आणि मग आकाश म्हणतो की हे बघ, लक्षात ठेव, मला जाऊ दे आतमध्ये, माझी बायको आहे आतमध्ये आणि तिच्याशी बोलणं मला महत्त्वाचं आहे. मला फक्त बोलू देत, मला जे काही आहे ते क्लिअर करायचं आहे, बाकी मला काहीच माहिती नाही आहे. परंतु ते ऐकायलाच तयार नसतात. आकाशला ते म्हणतात की साहेब बघा, प्लीज ऐका ना, असं करू नका. अहो तुम्ही असं गेलात तर माझ्या नोकरीवर परिणाम होईल, त्यामुळे प्लीज तुम्ही जा आणि जर तुम्ही गेला नाहीत ना तर मी आता पोलिसांना बोलवेन बघा. मग त्यावर आकाश म्हणतो की ठीक आहे, बोलवा ना पोलिसांना, मी कोणालाही घाबरत नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, पण मी आज आतमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर इथे आता ओजस हा बाहेर निघून जातो. भूमी दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि म्हणते की ओजस बाळा प्लीज ऐक, आणि ती बाहेर येते. तेवढ्यातच समोर तिला आकाश दिसतो. आकाशला पाहिल्यावरती तिचा जीव अगदी वरखाली व्हायला लागतो. आकाशही भूमीला बघतो आणि आवाज देतो की भूमी भूमी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आता आकाशचा तो आवाज ऐकल्यानंतर भूमीला आठवतं कशाप्रकारे त्याला बांध घातला होता की तू आकाशला आता इथून पुढे भेटायचं नाहीस आणि आता तू या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करतेस म्हणजे तू माझी बायको झाली. आकाशशी सगळे असलेले संबंध तोडून टाकायचे, त्याच्याबरोबर तो भेटला तरी त्याच्याशी बोलायचं नाही, ओळख दाखवायची नाही. नंतरही त्याने धमकी दिलेली होती की जर तू हे जे काही कॉन्ट्रॅक्टप्रमाणे वागली नाहीस तर मात्र मी तुझ्या पूर्ण कुटुंबाला, त्याचप्रमाणे तुझ्या त्या लाडक्या आकाशला सगळ्यांना असं रस्त्यावर आणेन, कायद्याच्या कचाट्यात अडकवून. आकाश म्हणतो की भूमी प्लीज ये, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. परंतु भूमी काहीही
न बोलता आकाशपासून नजर चोरते आणि दरवाजा बंद करून घेते. आता हे ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आकाशचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की माझी भूमी ही असं वागतीये. तेव्हा भूमी दरवाजा बंद करते आणि तिला खूप रडायला येत असतं. डोळ्यातून नुसत्या अश्रूच्या धारा वाहत असतात, कारण काही केल्या तिला आकाशला भेटण्याची खूप इच्छा असते, परंतु भेटता येत नसतं. पुन्हा एकदा आकाश दरवाजाजवळ जायला लागतो, तेव्हा एक दुसरा वॉचमन येतो आणि दोघंजणही सिक्युरिटी आकाशला धरण्याचा दाबण्याचा प्रयत्न करत असतात आणि मागे करत असतात. तर त्याच वेळेला भूमी इथे आतमध्ये खूप रडत असते. ती म्हणते की आकाश, मला माफ कर, मला तुला भेटायचं आहे, तू माझ्या समोर आहेस, परंतु मला तुला भेटता येत नाही आहे, खरंच मला माफ कर. ही सगळी अशी परिस्थिती ही फक्त माझ्यामुळे ओढावली गेली आहे. तुला मला भेटून बोलायचं आहे, परंतु जर मी तुला भेटले तर स्वतःवर कदाचित माझा ताबा राहणार नाही आणि म्हणूनच मी तुला भेटू शकत नाही. आकाश, प्लीज मला माफ कर आणि प्लीज इथून जा, असं ती त्याला आता तिथूनच बोलत असते. परंतु आकाश जोरजोरात ओरडत असतो की भूमी, प्लीज बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. भूमी, प्लीज मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. हे तू असं काय करतेस, काय वागतेस, प्लीज मला सांग, हे काय चाललं आहे तुझं, असं म्हणून आता आकाश हा जोरजोरात तिच्यावर ओरडत असतो. परंतु इथे आता संकर्षण हा भूमीला आतमधूनच बघतो. भूमी दरवाजा बंद करून तिथे दरवाजाजवळच रडत उभी असते आणि तिची अगदी ती अवस्था बघून संकर्षण हा तिच्याकडे बघतो, परंतु त्या राक्षसाला जराही तिच्यावर दयामाया येत नाही. आता रागिनीला आकाशला ते पाहून मजाच वाटत असते, परंतु थोड्या काळानंतर विचार करते की नाही, आता मला गेलं पाहिजे, कारण त्याला सावरणारं मीच आहे. म्हणून आता ती तिकडे जाते आणि त्या वॉचमनला बाजूला करत म्हणते की चला बाजूला व्हा लवकर, दोघं पण चला बाजूला व्हा लवकर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते. तेव्हा मग ते दोन वॉचमन बाजूला होतात आणि म्हणतात की अहो मॅडम, आम्ही यांना कधीपासून सांगतोय, परंतु ते ऐकतच नाही आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम, म्हणूनच आम्ही यांना असं धरलं आहे. त्याच वेळ रागिनी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते, कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही त्याच्याबरोबर अशी वागण्याची हिंमतच कशी केलीत, असं म्हणून आता त्याच्यावर ती खूप चिडलेली असते. मग रागिनी म्हणते की आकाश, आता हे सगळं जाऊ देत, आपण घरी जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या, कसं घरी जाणार मी, मला भूमीशी बोलायचं आहे, हे सगळं काय करते ती, हे सगळं बघायचं आहे. त्यावेळेला रागिनी म्हणते की आकाश, तू घरी चल, मग मी तुला सगळं काही सांगते, परंतु प्लीज चल आता. तेव्हा मग तो म्हणतो की नाही अगं आत्या, मला बोलायचं आहे काही करून भूमीशी, प्लीज तू तिला बोलाव, ती हे नक्की असं सगळं का वागते, याच्या मागे काय कारण आहे ते मला तिला विचारायचंच आहे, काहीही करून. तेव्हा मग रागिनी आता म्हणते की आकाश, ती नाही येणार तुला भेटायला, ती नाही बोलणार आहे तुझ्याशी, ती तुला बघूनही ती आतमध्ये गेली, याचा अर्थ तूच विचार कर ना, तिला नाही बोलायचं आहे तुझ्याशी, तिला नाही भेटायचं आहे तुझ्याशी, असं ती त्याला जोरात ओरडूनच बोलते. आणि मग आकाशला या सगळ्यामुळे धक्का बसलेला असतो. आकाश म्हणतो की आत्या, असं काय घडलं आहे की मला भूमीला बोलता येणार नाही आहे किंवा ती माझ्याशी बोलणार नाही आहे. नाही, काही झालं तरीही मला भूमीशी भेटलंच पाहिजे आणि आज मी भूमीला भेटल्याशिवाय इथून हलणार नाही आहे. असं काय घडलं आहे जे भूमी माझ्याबरोबर अशी वागते आहे आणि याचा जाब मला तिला विचारायचाच आहे, असं आता आकाश हा चिडूनच बोलत असतो. परंतु रागिनी त्याच्यावर आणखी भडकते आणि म्हणते की आकाश, हे बघ, आत्ताच्या आत्ता तुला घरी यायचं आहे, ऐक माझं राजा, मी तुला सगळं घरी जाऊन सांगते ना हवं तर. मग आकाश म्हणतो की घरी का, आत्ता का नाही, इथे मला सांग काय घडलं आहे ते. भूमीला ते सगळं ऐकायला येत असतं आणि त्या सगळ्या बोलण्याने तिला वाईट वाटत असतं. ती म्हणते की आकाश, तू माझ्या समोर आहेस, परंतु तरीही मी तुला काहीही सांगू शकत नाही, मला माफ कर आकाश, मला माफ कर, असं म्हणून ती रडत असते. आणि रागिनी आकाशवरती ओरडते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळतंय का, चल माझ्याबरोबर घरी, सांगितलं ना, गपचूप घरी चालायचं, असं म्हणून ती त्याच्यावर भयंकर आता चिडते आणि आकाशही शांत होतो. नंतर आता इथे संकर्षण म्हणतो की इथे असं रडत उभं राहून काहीही होणार नाही आहे, त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, त्यामुळे जा, सरळ त्याच्या डोळ्यासमोर जाऊन उभं राहा, त्याच्यासमोर जा आणि डोळ्यात डोळे घालून त्याला सांग की मला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे, आपलं जे काही ठरलं आहे ते त्याच्यासमोर सगळं जाऊन घडाघडा बोलून टाक, तू आता त्याच्याबरोबर राहणार नाहीस, तू त्याला डिवोर्स दिला आहेस, हे सगळं त्याला आता तू सांगून टाक ना, सांग, आत्ता वेळ आहे तुझ्याकडे, तो तुझ्या समोर आहे, असं आता संकर्षण सांगतो. तेव्हा भूमी रडायला आणखीन सुरुवात करते आणि म्हणते की नाही नाही, माझ्याच्याने हे नाही होणार, माझ्या आकाशसमोर जाऊन मी हे सगळं त्याला नाही सांगू शकत, तेवढी हिंमत आणि तेवढा धीरच नाही आहे माझ्याकडे की मी त्याच्यासमोर जाऊन हे सगळं बोलू शकते, नाही करू शकत मी हे सगळं, असं म्हणून ती आता पुन्हा तिथेच उभी राहून रडत राहिलेली असते. कारण आकाशची आणि भूमीची अवस्था, दोघांची अवस्था तशीच अगदी वाईट असते, कारण किती काही झालं तरी भूमीचं आकाशवर भरपूर प्रेम असतं. आता आकाश आणि रागिनी दोघेही घरी येतात. रागिनी आकाशच्या हातामध्ये ते डिवोर्सचे पेपर देते आणि म्हणते की हे बघ, हे पेपर्स बघ आणि मग पुढे काय ते ठरव.
त्याच वेळेला आता इथे लगेच पुढे आकाश ते पेपर्स बघतो आणि म्हणतो की हे कसले पेपर्स आहेत. तेव्हा मग रागिनी म्हणते की हे डिवोर्सचे पेपर आहेत. तुझ्या लाडक्या भूमीने तुला घटस्फोट दिला आहे. हे ऐकल्यावर आता त्याला धक्काच बसतो आणि मग पौर्णिमा मात्र आनंदाने अगदी बघतच असते. आकाश म्हणतो की काय हे डिवोर्सचे पेपर आणि तेही भूमीने दिलेत. मग आत्या म्हणते की हो, हे पेपर्स जाता जाता तीच तुझ्या रूममध्ये ठेवून गेली आहे आणि त्या पेपर्सवर तिने सह्या पण केलेल्या आहेत आणि तुझ्या सह्या करण्यासाठी ते पेपर्स तिने तिथे ठेवलेत. आता हे पेपर्स हातात घेऊन आकाश त्याच्याकडे 2 मिनिट थक्क होऊन बघतच राहतो, कारण हे पेपर्स भूमीने दिले असतील याच्यावर आकाशचा विश्वासच नसतो. आकाश म्हणतो की नाही, हे सगळं भूमी नाही करू शकत. हे का केलं आहे तिने, असं का वागते ती. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ आकाश, हे सगळं ना भूमीनेच केलं आहे आणि बघ एकदा तर हवं तर त्याच्यावर त्याच्या सह्याही आहेत. हे सगळं करण्यामागे भूमी काय असं करते आहे, परंतु एक गोष्ट नक्की की तिनेच हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, माझा या सह्यांवर आणि या पेपर्सवर विश्वासच नाही आहे आणि या सगळ्यावर विश्वास ठेवून मी भूमीसोबतचं असलेलं नातं पण तोडू शकणार नाही आहे. नाही, हे पेपर्स माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाहीत आणि यावर मी सह्याच करणार नाही. भूमी असं करू शकत नाही, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. असं म्हणून ती ते पेपर्स असतात ते पेपर्स आकाश अगदी उधळून लावतो आणि म्हणजे वरती उडवून टाकतो. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा बघतच राहतात की काही केल्या इतके हे घटस्फोटाचे पेपर्स दाखवले तरीही आकाशचा अजिबात विश्वास नाही, कमाल आहे असं त्यांच्या मनात येत असतं. तेव्हा मग आकाशला मात्र आतून खूप गहिवरल्यासारखं झालेलं असतं, परंतु त्याचं प्रेम हे भूमीवरचं इतकं असतं की त्या पेपर्सवर तो अजिबात विश्वासच ठेवत नाही आणि हे भूमीने नाही केलं आहे असाच त्याचा ठाम विश्वास असतो. आणि इथे भूमी ही इथून तिथे फेऱ्या मारत असते आणि जो काही प्रकार घडला आहे त्याच्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. आकाशला शुद्धीवर आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो याचं तिला वाईट वाटत असतं आणि जेव्हा वॉचमनने आकाशला धरलेलं होतं ते सगळे प्रसंग तिला एक एक आठवतात आणि तिला खूप त्रास होत असतो की माझा आकाश इतक्या मोठ्या सर्जरीमधून बाहेर आला आहे आणि त्याला इतका संकटांना तोंड द्यावं लागतं आहे, ही दुःख सहन करावी लागत आहेत. यामुळे भूमीला आता वाईट वाटत असतं आणि तिथे बाजूलाच न्यूजपेपर ठेवलेला असतो. तो पेपर ती हातात घेते आणि फ्रंट पेजवरच आकाशची बातमी असते की सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन सुखरूप, आजच मिळणार डिस्चार्ज. आता ती बातमी ऐकून भूमी आणखी गहिवरते आणि आकाशचा तो फोटो पाहते आणि त्या फोटोवरून अगदी प्रेमाने स्वतःचा हात फिरवत असते आणि म्हणते की आकाश, मला माफ कर, मी काहीही करू शकत नाही आहे. तुला डिस्चार्ज मिळाला आहे तरीही तुझ्यासमोर मी येऊन तुझ्याशी बोलू शकले नाही ना, तुझी विचारपूस करू शकले. आकाश, खरंच मला माफ कर, पण यापुढे आपलं आयुष्य असंच असणार आहे. मी कधीही आता तुला भेटणार नाही किंवा तुझ्या आयुष्यात मी येऊ शकणार नाही आहे. मला हा त्रास होतो आहे, परंतु हे सगळं मी तुझ्यासाठीच करते. एकच एवढीच गोष्ट तू लक्षात ठेव आकाश, असं ती आता बोलते. त्यावेळेला संकर्षणची नजर ही भूमीवर पडते आणि तो तिच्याकडे बघतच राहतो. आता रागिनी म्हणते की आकाश, असं काय करतो आहेस तू. भूमीने सरळ सरळ हे सगळं लिहून पाठवलं आहे आणि तरीही तुझा विश्वास नाही आहे या सगळ्यावर. तेव्हा मग तुझी लाडकी भूमी ही तुला सोडून गेली आहे आणि खरंच घटस्फोट दिला आहे तुने आणि या सगळ्या सत्याचा स्वीकार कर आकाश, असं ती त्याला आता ओरडत असते. आणि आता आम्हालाही या सगळ्याचा धक्काच बसला होता. एक गोष्ट लक्षात घे आकाश, मी तुझ्याशी खोटं बोलले हे मला माहिती आहे, परंतु तिने हे सगळं जाऊन पातळीला वागणं हे मला चुकीचं वाटतं आहे आणि भूमी हे सगळं करू शकते याच्यावर माझाही विश्वास नाही बसला. पण आता हे सगळं सत्य सहन करावंच लागणार आहे आणि आकाश, डोळे उघड आणि बघ, सगळ्या कल्पनेच्या जगातून ये बाहेर आणि दिसेल तुला समोर की तुझी भूमी तुझ्यासमोर आता नाही. त्यावर आता लगेच आकाश म्हणतो, आत्या, म्हणजे हे सगळं डिवोर्सचे पेपर्स वगैरे सगळं तुम्हाला अगोदरपासून माहीत होतं, परंतु तरीही तुम्ही माझ्यापासून खोटं बोलत आलात, लपवत आलात की ती व्रतासाठी गेली. ह्या सगळ्या गोष्टी बोलून तुम्ही काहीही सांगितलं नाही ना, मला अंधारात ठेवलं. तेव्हा आता रागिनी रडायला लागते आणि म्हणते की बाळा, मला माफ कर, मला माहिती आहे हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं, परंतु आकाश, तू नुकताच शुद्धीवर आला होतास आणि जर शुद्धीवर आल्यानंतर तुला मी ही गोष्ट लगेच सांगितली असती तर तू बाळा, त्यावेळेला तुझं काय झालं असतं मला माहीत नाही, कारण नुकतंच तुझं ब्रेनची मोठी सर्जरी झाली होती. मग मलाही तुला सांगणं योग्य नाही वाटलं. तू कशा परिस्थितीतून जातो आहेस ते मी बघत होते ना, म्हणून माझा धीर नाही जाराले बाळा. परंतु आता हे जे काही सांगते ते खरं सांगते आहे. हवं तर तू या दोघांना विचार ना, अथर्व आणि मानसीला, की हे मी जे काही बोलते ते खरं आहे की खोटं आहे, विचार. त्यावेळेला आता तो म्हणतो की मला आता कोणालाही काही विचारण्याची गरज पडत नाही आहे. मला इतकंच कळतं आहे की भूमी हे जे काही वागले ते वागले असेल, परंतु याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे.
अशी काहीतरी गोष्ट आहे जी भूमीने आपल्या सगळ्यांपासून लपवलेली आहे आणि या गोष्टीमुळेच भूमीने आपल्याला काहीही खरं सांगितलेलं नाही. काहीतरी कारण आहे, त्याशिवाय भूमी असं वागणं शक्यच नाही आहे. माझा भूमीवर पूर्ण विश्वास आहे. तर त्यानंतर मग आता आकाश अथर्व आणि मानसीला विचारतो की मला सांगा, एक एक शब्द सांगा की भूमी तुम्हाला काय बोलली, काहीही चुकवू नका, एक एक गोष्ट मला सांगा. तेव्हा मग अथर्व सुरुवात करतो. मी आणि मानसी दोघंजणं ताईच्या त्या तिकडे गेलो बंगल्यामध्ये. तेव्हा मग तिला आम्ही बाहेर भेटून बोललो आणि मग तिने सांगितलं की ती तुला डिवोर्स देते आहे आणि ती कंटाळली आहे आयुष्याला आणि तेव्हापासून आकाशाने तुझं लग्न झालं तेव्हापासून तिला त्रासच झाला आहे फक्त, आणि हेही छोट्या पिल्लूच्या वाट्याला येऊ देऊ नये म्हणून तिने हा निर्णय घेतलेला आहे. परंतु तिने आता आकाशला सोडलं आहे आणि डिवोर्सच्या पेपर्सवर सह्या केल्यात आणि ते रूममध्ये ठेवलेत, तर फक्त त्या पेपर्सवर सह्या करा आणि पाठवून द्या असं आता तिने सांगितलेलं होतं. परंतु जेव्हा मानसीने डोक्यावर हात ठेवायला सांगितले आणि शपथ घ्यायला सांगितली त्यावेळेलाही भूमी डगमगली नाही. तिने 2 मिनटं शांत बसून माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की हो मनू, मी जे काही सांगते ते खरं सांगते. आणि ते ऐकून आता आकाशच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो की भूमी असं का वागते. तरीही त्याच्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असं त्याला वाटत असतं. त्याचबरोबर इथे आता भूमी ही पेपर्स बघत असताना तिकडे संकर्षण येतो आणि म्हणतो की हे काय चाललं आहे तुझं, असं डोळ्यामध्ये पाणी आणून इथे बसायचं नाही आहे. जेव्हा तू त्या पेपर्सवर ॲग्रीमेंटवर सह्या केल्यास तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की तुझ्या आकाशशी असलेलं सगळं नातं तोडून टाकावं लागणार आहे. या पेपर्सवर सह्या केल्यानंतर तुला तुझं सगळं भूतकाळ विसरून इथे वर्तमानात जगायचं आहे. कुठल्याही गोष्टींची आठवण काढायची नाही, हे मी तुला सांगितलं होतं. तरीही तू का ऐकत नाही आहेस, असं आता सरळच तो तिला प्रश्न विचारतो आणि सगळी असलेली नाती तोडून टाकायची हे भूमीला तो सांगतो. तर इकडे अथर्व आणि मानसी आकाशला घडलेला सगळा प्रकार सांगतात. मग त्यावेळेला आकाश म्हणतो की हे जे काही भूमी बोलते ना त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे. नक्कीच असं काहीतरी घडलं आहे ज्यामुळे भूमीने हा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय काय घेतला आहे हे मी शोधून काढणारच आहे. आणि मनाशी असलेली नाती अशी घटस्फोटाच्या या पेपर्सने किंवा एका कागदाने किंवा एका सहीमुळे अशक्य होत नाहीत आणि ही नाती कधी तुटतही नाहीत. आणि ही जी मनाती नाती आहेत ना ती पेपर्सवरच्या एका सहीमुळे कधीही संपू शकणार नाहीत. आणि हेच मला भूमीला दाखवून द्यायचं आहे. कितीही काही झालं तरी भूमी आणि माझं नातं हे इतकं तकलादू नाही आहे की ते या पेपर्समुळे किंवा या एका सहीमुळे संपून जाईल. माझी भूमी हे असं का वागते ना त्याच्या मागचं कारणच मला शोधून काढायचं आहे. आता आकाशने असं म्हटल्याबरोबर रागिनी आणि पौर्णिमा पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतात की आकाशने खरं तर भूमीचा तिरस्कार करायला हवा होता, परंतु तरीही तो असा का वागतोय. रागिनी म्हणते की आकाश हे सत्य आहे आणि याचा स्वीकार कर. परंतु आकाश म्हणतो नाही आत्या, हे मी सिद्ध करून राहणार की भूमी आणि माझं नातं खूप स्ट्रॉंग आहे आणि कोणाच्याही सईमुळे किंवा कुठल्याही दबावामुळे ते असं संपू शकणार नाही, हे मी करणारच. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ओजसची आजी सुलोचना ही भूमीला हाताला धरून रूमच्या बाहेर काढते आणि म्हणते की चल निघ इथून, आता या घरातून निघायचं, तुझ्या या घराशी काहीही संबंध नाही आहे. त्यावेळेला मग आता संकर्षण येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, तिचा हात सोडा. मी तुम्हाला याआधीही स्पष्ट सांगितलं होतं की मी हिला घरात घेऊन आलो आहे म्हणजे ही माझी बायको आहे आणि पल्लवीच्या जागेवर ही या घरात आलेली आहे आणि ओजसची आई म्हणून या घरात राहणार आहे. त्यामुळे ओजसची काळजी घेण्यासाठी मी हिला इथे आणलं आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे कधीही तिला असं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग आता इथे आकाश हा मानसीला म्हणतो की हे बघ मानसी, मला एक गोष्ट नक्कीच कळते की भूमी हे जे काही वागते ना त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. आता जोपर्यंत भूमी माझ्या समोर येणार नाही ना तोपर्यंत हे कारण मला समजणार नाही. मानसी इथे भूमीला फोन करते आणि म्हणते की प्लीज ताई लवकर निघून ये, भाऊजी टेरेसवर गेलेत आणि ते स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता भूमी ही धावत धावत महाजनांच्या घरी तिथे टेरेसवरती येते. त्याच वेळेला आता आकाश हा तिथेच असतो आणि भूमीला म्हणतो की आलीस ना माझ्या काळजीने धावून, आत्ता सांग मला हे सगळं काय आहे. तो घटस्फोटाचे पेपर्स आणि हे सगळं केलं आहेस त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे, का वागलीस तू असं सांग मला, असं आता आकाश हा भूमीला विचारतो. आणि असं विचारल्यानंतर इथे भूमीला काहीच कळत नाही, ती फक्त बघत राहते. आता आकाशला भूमी सगळं सत्य सांगेल का आणि मग त्यानंतर संकर्षण नेमकं काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.